हर हर महादेव. जय श्रीराम. तर आजचा आपला विषय खूप सेन्सिटिव्ह आहे, कारण की हा विषय थोडा मोठा होईल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि खूप लोकांना शेअर करा, कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय पण असा आहे की याच्याने खूप जणांना रागसुद्धा येईल आणि खूप जणांना चांगलासुद्धा वाटेल. तर आपण थोडीशी माहिती शेअर करणार आहोत नीट पेपर एक्झाम लीकसाठी जो हंगर स्ट्राईक आणि कॉक्रोच जनता पार्टीकडून जे आंदोलन करण्यात आलं त्याबद्दल. तर कॉक्रोच जनता पार्टीकडून जो आंदोलन करण्यात आला त्याचा नक्की मोटिव्ह काय होता आणि जो हंगर स्ट्राईक करण्यात आला सोनम वांगचुक यांच्याकडून, तो नक्की हंगर स्ट्राईक नीटच्या पेपर लीक एक्झामसाठीच होता का, याबद्दल आपण बोलूया. कारण की तिथं बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडल्या, इंटरनल पण आणि एक्सटर्नल पण. तर सर्वात पहिला मुद्दा की नीट पेपर लीक झाले त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना टार्गेट करण्यात आले का, ते आपण आता पुढे बघू. सर्वात पहिला प्रश्न, नीट पेपर हे 3 मेला झाले. नंतर ते लीक झाले त्यामुळं ती एक्झामसुद्धा झाली. एक्झाममध्ये पूर्ण पासआउट होऊन त्यांच्या मार्गी लागले. तेव्हा कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आलं की नीटचे पेपर लीक झाले, पोरांचं भविष्य कसं. दरवर्षीच लीक होतात आणि दरवर्षी कधी असं आंदोलन झालं नाही जे यावर्षी झालं. तर नीट पेपर लीकमध्ये किती स्टुडंट नीटची पोरं होती तिथं मला हेच समजत नाही, कारण की मला ते एक पण दिसला नाही. असतील कदाचित, कारण की खूप पोरांनी त्यामध्ये सहभागी घेतलेला. आता ते नक्की पोरंच होती का मला माहिती नाही, कारण की ही गोष्ट मी पुढं बोलतो तुमच्याशी. आता धर्मेंद्र प्रधान यांचाच राजीनामा का पाहिजे, कारण की नीटची एक्झाम तर एन टी ए एजन्सी अरेंज करते आणि तिचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सस्पेंडसुद्धा करण्यात आलं आहे. कारवाईसुद्धा झाली आहे. ज्यांनी ज्यांनी पेपर लीक केले त्यामध्ये जे गुन्हेगार होते त्यांच्यावर कडक कारवाई कोर्टाने केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचाच राजीनामा का पाहिजे. जर त्यांनी ॲक्शन घेतली नसती तर नक्की त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण की त्यांच्यावर आजपर्यंत कधी भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही, एक पण नाही आहे. याचा अर्थ तो माणूस चांगला होता. आता त्याला टार्गेट केलं असेल तर मग काय त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय तर कॉक्रोच जनता पार्टी ऐकणार नाही, कारण की कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके हा आम आदमी पार्टीचाच पहिले सोशल मीडियाचा मेन होता, व्हॉलेंटियर होता, मीम्स बनवायचा आम आदमी पार्टीसाठी. नंतर तो अमेरिकेला गेला, कॉक्रोच जनता पार्टी चालू केली आणि पुन्हा इकडं भारतामध्ये आला. नक्की उद्देश काय आपल्याला माहिती नाही अजून पूर्णपणे, पण त्यांनी शिक्षा मंत्रीला टार्गेट केलेलं एवढं आपल्याला समजलेलं आहे. आणि का केलं असेल आपण याचा एक अंदाज लावला तर शिक्षा मंत्रीने सिलेबसमध्ये चेंजेस केले, कारण की मुघलांचा इतिहास पहिले खूप शिकवला जायचा आपल्याला, पण आता तसं नाही आहे. मुघलांचा इतिहास कमी केला आणि आपल्या महापुरुषांचा इतिहास त्यांच्या कारकिर्दीमध्ये वाढवण्यात आला. कदाचित ही गोष्ट काही लोकांना पटली नसेल, कारण की आम आदमी पार्टी आणि काँग्रेसला कधीच आपलं सनातन धर्माच्या गोष्टी पटत नाही आणि हे अख्ख्या जगाला माहिती आहे. कदाचित ही गोष्ट त्यांना पटली नसेल, कारण की सिलेबसमध्ये अजून खूप काही चेंजेस होणार होते. ते थांबवण्यासाठी सुद्धा हा प्रोटेस्ट असू शकतो. कारण कसं आहे, प्रोटेस्टमध्ये नीट पेपर लीकबद्दल जास्त ऐकायला भेटलं नाही आपल्याला. जास्त ऐकायला भेटलं ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. तर ही एक शक्यता असू शकते. प्लस अभिजित दिपके यांनी ज्या लोकांना मंचावरती बोलवलं पोरांना प्रोत्साहित करायला, त्यांनी खूप चुकीच्या गोष्टी बोलल्या.
जसं सीता के पती का नाम लेके नीता के पती का काम कर रहे. आता यात सीता माताचा काय संबंध? श्रीरामांबद्दल पण बरंच काय बोललं गेलं. सब नाम रहेगा अल्लाह का. नक्की तुम्हाला करायचं का याचा आणि नीटच्या एक्झामचा काय संबंध? अशा बऱ्याच गोष्टी त्या मंचावर घडल्यात. यावरून तुम्ही समजा हा नक्की आंदोलन कशासाठी होतं? नीट पेपरसाठी का एका रिलिजनला टार्गेट केलं जात होतं, आपल्या संस्कृतीला टार्गेट केलं जात होतं. कारण की तिथं जेवढे पण लोक आलेले मंचावरती पोरांना गायडन्स करण्यासाठी आंदोलनाबद्दल, त्यांच्यापैकी एकाने पण चांगली गोष्ट त्यांना सांगितली नाही. त्यावरूनच आपण समजायचं की हा मंच कोणासाठी होता आणि कशासाठी होता. आता हंगर स्ट्राईक सोनम वांगचुक यांनी केली. आता हंगर स्ट्राईकचा उद्देश काय होता सोनम वांगचुक यांचा नक्की? कारण की कसं आहे, 20 जुलैला दगडफेक झाली, लाठीचार्ज झाली, तिथून आंदोलनाला दंग्याचं स्वरूप झालं. 20 तारखेला तर आपलं हे होतं ना, पावसाळी अधिवेशन संसद भवनमध्ये. मग कदाचित ते थांबवण्यासाठी तर सोनम वांगचुक यांनी हा हंगर स्ट्राईक नसेल नाही केला. कारण कसं आहे, सोनम वांगचुक यांचे वडील जर बघायला गेलं तर काँग्रेसमधून विधायक सुद्धा होऊन गेलेत आणि मंत्री सुद्धा होऊन गेलेत. प्लस असं म्हटलं जातं की सोनम वांगचुक हे लडाखचे सायंटिस्ट आहेत, इंजिनियर आहेत. त्यांनी आईस्तुबा बनवलेला, त्याची माहिती तुम्हाला गुगलवर भेटून जाईल. पण आईस्तुबा हा त्यांच्या आधीसुद्धा बनवला गेला आहे. चेवांग नॉर्फेल नावाच्या एका व्यक्तीने, आणि त्यांना आईस्तुबासाठी भारत सरकारने त्यांचा पुरस्कार गौरवसुद्धा गौरवले आहे त्यांना. आता प्रश्न असा पडतो की सोनम वांगचुक यांच्या 2 NGO आहेत, त्यांना फॉरेन फंडिंग येते. आता त्यांनी या NGO, गुगलवर मी माहिती घेतली त्यानुसार या NGO लडाखच्या शिक्षण संस्थेसाठी आणि पर्यावरणाला चांगलं ठेवण्यासाठी या NGO त्यांनी खोलल्या. पण अशा काही त्यांनी NGO ज्या उद्देशाने खोलल्या ते उद्देश साध्य झालेलं दिसत नाही. आणि 2025 सप्टेंबरमध्ये त्यांचा NGOच्या FCRA सर्टिफिकेट रद्द करण्यात आलं, लायसन्स रद्द करण्यात आलं कदाचित. आणि FCRA बिल हा पावसाळी अधिवेशन म्हणजे 20 जुलैला संसद भवनमध्ये मांडला जाणार होता. तर संसद भवनमध्ये हे बिल मांडलं जाणार होतं, ते थांबवण्यासाठी तर ही हंगर स्ट्राईक नाही केली यांनी. कारण की 20 तारखेलाच दंगा झाली. थोडा विचार करा, विद्यार्थ्यांच्या नावाखाली, एक्झामच्या नावाखाली या गोष्टी घडू शकत नाही, घडू शकतात. विद्यार्थ्यांना न कळत, कारण की तिथे जेवढे लोक आलेले मंचावरती ते सगळ्यांनी टार्गेट केलेलं सनातन धर्मासाठी किंवा सनातन धर्मासाठी जे लढतात त्यांच्यासाठी. जसं तिथं नारे लागले, RSS मुर्दाबाद, भाजप मुर्दाबाद, ब्राह्मण मुर्दाबाद. याचा आणि नीट पेपर लीकचा काय संबंध आहे मला सांगा? प्रॅक्टिकली बोलतोय मी. आणि या गोष्टी तुम्हाला, मी ज्या गोष्टी बोलतोय त्या तुम्हाला गुगलवरती पण भेटतील आणि इंस्टाग्राम, फेसबुकवरती पण या गोष्टी तुम्हाला या आंदोलनामध्ये दिसून येतील. अजून जे सौरभ दास म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांचे तर उमर खालिद सोबत फोटोसुद्धा आहे. फोटो मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये.
तुम्ही बघा आणि मग सांगा मला. म्हणजे हे लोक आतंकवाद्यांसोबत सुद्धा कनेक्टेड आहे. तर तिथं नीट पेपर लीकच्या प्रोटेस्टमध्ये उमर खालिदचे वडील सुद्धा आले होते आणि तेव्हा उमर खालिदसाठी नारे लागले, एक आतंकवादीसाठी नारे लागले, हे पण लक्षात ठेवा. मग हा नक्की आंदोलन कोणासाठी होता? खूप वाईट वाटतं स्टुडंटच्या नावाखाली आणि पेपर लीकच्या नावाखाली तुम्ही अशा लोकांना या मंचावर बोलवता. आणि जे स्टुडंट आलेले ते नक्की स्टुडंटच होते का? कारण की अभ्यासू पोरं घाण घाण शिव्या देत नाही, ज्या शिव्या आपल्याला सोशल मीडियावरती ऐकायला भेटल्या, न्यूजवर ऐकायला भेटल्या. एवढं घाण कृत्य तिकडं सोनम वांगचूक हंगर स्ट्राईक करतायत, खात नाही पित नाही आणि तुम्ही इकडं नाचताय. त्यांच्यासमोर खाताय. तर हे सोनम वांगचूक एकदा बोलले सुद्धा की मी उपोषणाला बसलोय, हंगर स्ट्राईक चालू आहे आणि तुम्ही तिकडं समोसे खाता. मंचावरच बोलले. यावरून समजतं की तुम्हाला त्या नीटच्या पेपर लीकसाठी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जो प्रोटेस्ट केलाय त्यासाठी तुम्ही किती सिरियस आहे. चला, इथपर्यंत तर आपण आलो आणि तुम्हाला सोनम वांगचूकबद्दल ज्या NGO आहेत त्याबद्दल थोडंसं सांगतो. जर FCRA बिल जर लागू झाला असता तर भारतात ज्या ज्या NGO आहेत FCRA लायसन्स ज्यांचं रद्द झालं आहे त्यांची सगळी फंडिंग सरकारकडे जमा झाली असती. दुसरी गोष्ट म्हणजे FCRA सर्टिफिकेट असून पण असेल ज्या NGOकडं त्यांना आपला फंडिंगचा सर्व रेकॉर्ड सरकारला दाखवायला लागेल. फंडिंग कुठून आली, कशासाठी आली आणि तिचा वापर कुठे केला जातो याचा रेकॉर्ड आपल्याला दाखवायचा होता. पण ही गोष्ट थांबवण्यासाठी हंगर स्ट्राईक करण्यात आली. मला तर हेच वाटते. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की ही सगळी माहिती गुगलवर अवेलेबल आहे पुराव्यांसाठी. आणि 20 तारखेला पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. आणि 23 तारखेला सोनम वांगचूक यांनी त्यांचा हंगर स्ट्राईक कॅन्सल केला. हंगर स्ट्राईक कॅन्सल केला त्यात त्यांच्या 2 गोष्टी सरकारने मान्य केल्या. तेव्हा त्यांनी स्टेटमेंट दिली आणि हंगर स्ट्राईक कॅन्सल केला. तेव्हा त्यांच्यासाठी जेव्हा हंगर स्ट्राईक चालू होती, आंदोलन चालू होतं, तेव्हा एकच त्यांचा टार्गेट होता की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. आणि जेव्हा सोनम वांगचूक यांनी हंगर स्ट्राईक तोडली, का तोडली? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तेव्हा झालाच नव्हता. पण FCA बिल पुढे ढकलण्यात आलं म्हणून त्यांनी हंगर स्ट्राईक तोडली. त्यांना त्या राजीनाम्याचं पडलं नव्हतं. आणि याच गोष्टीवर अभिजित दिपके यांनी सोनम वांगचूक यांच्याबद्दल स्टेटमेंटसुद्धा दिलेली की त्यांनी आम्हाला फसवलं, असं काहीतरी समथिंग. आता यावरून तुम्हीच समजा सोनम वांगचूक यांनी त्यांचं ध्येय साध्य झालं. हंगर स्ट्राईकमुळं त्यांचा NGOचा जो निकाल लागणार होता 20 ते 23च्या मध्ये तो पुढे ढकलला गेला. त्यांनी त्यांचं उपोषण मागं घेतलं. दुसरी गोष्ट म्हणजे अभिजित दिपके यांचा टार्गेट अजून पूर्ण झाला नव्हता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याचा. मग 20 तारखेला त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये चलो संसद भवन असं केलं
आणि त्यांना संसद भवनाकडे मार्च करण्यासाठी प्रवृत्त केलं. मी प्रवृत्तच बोलणार, कारण की तिथं काही जे विद्यार्थी आले असतील ज्यांना या गोष्टींबद्दल काही कल्पना नव्हती की काय घडेल, ते त्या दिशेला संसद भवनाच्या विधान भवनाच्या दिशेला निघाले. आता त्यांना कदाचित हा नियम माहीत नसेल, 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये गेल्यास तो गुन्हा असतो. परमिशनशिवाय पण जाऊ शकत नाही. आणि तुम्ही आंदोलन करतायत, एवढी सगळी पब्लिक जेव्हा संसद भवनजवळ जाणार तेव्हा त्यांना आतंकवादी सुद्धा घोषित केलं जाऊ शकतं. त्यांच्यावर टीअर गॅस टाकून लाठीचार्ज होणारच होता. कारण की तुमच्याकडं 20 तारखेनंतर परमिशन नव्हती आणि तुम्ही विदाऊट परमिशन जर संसद भवनाकडे जाल तर या गोष्टी होणारच, लाठीचार्ज होणारच. तरीसुद्धा तिथल्या पोलिसांनी तिथल्या विद्यार्थ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, हे सुद्धा सोशल मीडियावर दिसतंय. मला सांगा, एखादा पोलीस जर विद्यार्थ्यांना थांबवतोय, समजावून सांगतोय की तुम्ही बॅरिगेडच्या पुढे जाऊ नका, रेड झोन आहे, महिला पोलीस आणि पोलीस कर्मचारी, तर तुम्ही त्यांच्यावरती माराल त्यांना? त्यांना मारल्यावर पोलीस शांत बसणार आहे? नाही बसणार. तुम्ही चुकीचं काम करणार तर ते तुम्हाला शिक्षा देणार. आणि त्यावेळेस तेच घडलं. मग लगेच विद्यार्थ्यांकडून दगडफेक झाली. आता मला तुम्ही सांगा, चुकी कोणाची? तुमच्याकडे परमिशन नाही, परमिशन नसताना सुद्धा तुम्ही तिकडे जाताय. वॉर्निंग दिली जाते तुम्हाला. शांतपूर्ण आंदोलन होतं ना. चला ठीक आहे, झाला लाठीचार्ज. लाठीचार्ज झाला तर कॉक्रोच जनता पार्टीचे मेंबर कुठे होते सांगा मला. आणि तुम्ही सरकारी गाड्यांचं नुकसान करत होते, घाण घाण शिव्या देत होते, जे मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगू पण शकत नाही. नक्की तुमचा उद्देश काय होता? जेवढ्या नंतर पंजाबवरून सुद्धा निहांग सिंग आले, त्यांचा सुद्धा अपमान केला त्या मोर्चामध्ये. त्यांनी पण तिथं आलेले स्टुडंटसाठी त्यांनी बघितलं, इकडं हा स्टुडंटचा मोर्चा नाहीच आहे, इकडे सगळे आंदोलक भरलेत जे फक्त दंगा करण्यासाठी आलेत. ते सुद्धा पोलिसांच्या बाजूने गेले. का गेले? विचार केला कधी? नाही. चला, या गोष्टी घडल्या. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा सुद्धा झाला. तुम्ही हा विचार नाही केला की पुढचा शिक्षा मंत्री कोण होईल. तुम्ही ब्राह्मणवाद मुर्दाबाद, ब्राह्मणवाद केला. RSS बद्दल मुर्दाबादचे नारे लावले. RSS मुर्दाबाद, ब्राह्मण मुर्दाबाद, BJP मुर्दाबाद. मोदींना खूप घाणघाण शिव्या दिल्या. मी कुठल्या पॉलिटिशियनच्या बाजूने बोलत नाही आहे, मी रिअल फॅक्ट सांगते. त्यामुळं मला BJPशी जोडू नका, का काँग्रेसशी जोडू नका, ना कॉक्रोच जनता पार्टीशी जोडू. सामान्य जनतेमधून मी सुद्धा एक त्यातलाच आहे. कारण की मला या गोष्टी निदर्शनात आल्या, समजलं की हा स्ट्राईक, हा जो उपोषण होता, हा एक्झामसाठी नाही, स्टुडंटच्या करिअरसाठी नव्हता. पण यात ज्यांनी सुसाईड केलं त्यांचं चांगलं झालं, घरच्यांचं चांगलं झालं की त्यांना मुआवजा देण्यात आला. आणि तो पण असा मुआवजा देण्यात आला की त्यांचे घरचे आता लाईफ टाईम खुश राहतील. कुठं होतो आपण? तर RSS मुर्दाबाद याचा नीटच्या एक्झामशी काही संबंधच नाही ना. आतंकवाद्यांच्या घरचे आहेत. उमर खालिद आता जेलमध्ये आहे. बाहेर असत तो नक्की तिथं आला असता.
उमर खालिदच्या नावाचे चांगले चांगले नारे लागले. बस नाम रहेगा अल्लाह अल्लाह. तुम्हाला नक्की बोलायचं काय हे गाणी बोलून? मोर आपलं आंदोलन तर नीटच्या एक्झामसाठी आहे ना. नाम रहेगा अल्लाह अल्लाह तुम्हाला करायचं काय आहे नक्की? जे कट्टर सनातनी होते ते तिथं आलेच नाही या मोर्चा आंदोलनाच्या साईडून. आणि जे आले त्यांनी बघितलं तिथलं वातावरण काय आहे आणि ते पोलिसांच्या बाजूने दंगा थांबवण्यासाठी त्यांना हेल्प करण्यासाठी थांबले. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. हे जे घडलं खूप चुकीचं घडलं आणि सरकारला माझी विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. जे नियान सिंग आले होते त्यांच्यामुळं पोलिसांच्या गाड्या त्या दंगाईमधून बाहेर निघाल्या, आंदोलकांमधून बाहेर निघाल्या. त्यांच्याबद्दल अफवा पसरवली की त्यांनी पोलिसांच्या गाडीवरती हल्ला केला. चुकीचं आहे. अभिजित दिपके, तुमच्यामुळं खूप सनातनी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. तुमच्या या मंचवरती खूप काही चुकीचं बोललं गेलं. याच्यावर तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. जसं आंदोलन तुम्ही दिल्लीमध्ये नीटच्या पोरांसाठी केलं, आंदोलन ते नीटच्या पोरांसाठी नव्हतंच. तुम्ही त्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव करण्यासाठी आले, BJPचं नाव खराब करण्यासाठी आले. बस याच्या व्यतिरिक्त तुमचा दुसरा उद्देश नव्हता. धर्मेंद्र प्रधान जे चांगलं करत होते, सिलेबसमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आणत होते ते थांबवणं हा तुमचा मोटिव्ह होता. ज्या ज्या इलिगल फंडिंग येतात त्या NGOंना वाचवणं हे तुमच्या लोकांचं टार्गेट होतं. बाकी दुसरा काही नव्हतं. स्टुडंटच्या नावाखाली तुमच्यामुळं किती निष्पाप स्टुडंटला मार खावा लागला याचा विचार केला? तुम्ही का नाही त्या लाठीच्या जेव्हा लाठीचार्ज झाला तेव्हा तुम्ही का नाही लाट्या खाल्ल्या? तुमचं रक्त का नाही आलं? तुमचे काही लोक जातात व बर्गर खातात, काही गाड्यांमध्ये लपून बसतात आणि जेव्हा मीडिया तुम्हाला हे प्रश्न विचारतं तेव्हा तुम्ही कुठे जाता? तेव्हा तुमच्याकडे शब्द का नसतात बोलायला? 370 आर्टिकलबद्दल तिथं मोर्चामध्ये नारे लागतात का? नीटचा आणि त्याचा काय संबंध? नक्की तुमचा टार्गेट काय होता? स्पष्ट सांगता नाही आलं तुम्हाला? हो, स्पष्ट सांगितलं असतं तर तुमचं नाव कसं झालं असतं? भारताच्या युवा पिढीला माझं हेच सांगणं आहे, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये जाताय, मग ते आंदोलन असो, शांतिप्रिय असो नाही तर काही असो, या आंदोलनामध्ये नक्की मोटिव्ह काय आधी तो समजून घ्या. हे आंदोलन कोण करतं हे सुद्धा बघा, त्यांचा बॅकग्राऊंड बघा. या लोकांचे उमर खालिद सारख्या आतंकवाद्यांशी संबंध आहेत. सौरभ दास त्यांचा प्रवक्ता, त्याचा तो फोटो आहे उमर खालिद सोबत. त्याचे वडील येत आहेत. अभिजित दिपके बोलतात त्यांनी सुद्धा उमर खालिदबद्दल काही गोष्टी बोलल्या, त्यामुळं त्यांचे वडील तिथं आले मंचावर आणि उमर खालिदसाठी नारे लागले. भारत तुकडे होंगे हे नारे लागले तिथे. काय गरज काय? यावरून हे दिसतं की या आंदोलनामध्ये देशद्रोही सुद्धा आहेत तिथे. भारतातल्या जेवढ्या पण लोक आहेत देशावर प्रेम करणारे, त्यांनी समजा या आंदोलनामध्ये काय चांगलं होतं आणि काय वाईट. मला जे सांगायचं होतं मी थोडक्यात सांगितलं आहे. आता एक गोष्ट बघा ना, आता BJPने कसं घडवलं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी नवीन शिक्षा मंत्री जे झाले
त्यांच्यामुळे आता कॉक्रोच जनता पार्टीला अजून त्रास होईल मला वाटतं, प्रल्हाद जोशींमुळं. कारण की इकडे ते आंदोलनामध्ये लावत होते RSS मुर्दाबाद, ब्राह्मण मुर्दाबाद. आता नवीन शिक्षण मंत्री तर ब्राह्मण आहेत आणि कट्टर RSS मध्ये ते सक्रिय आहेत. आता काय कराल तुम्ही? आता कसले नारे लावाल? आता यांचा राजीनामा कधी मागाल? तुम्ही जो प्रोटेस्ट केलेला कॉक्रोच जनता पार्टीने, तो फक्त स्वार्थासाठी केलेला, तुम्हाला तुमच्या पार्टीला वर आणण्यासाठी. आणि जे आंदोलक होते, ज्यांनी आंदोलन केलं, तुम्ही त्यांना सेफ करण्याचा प्रयत्न केला, मागणी टाकली, त्यांच्यावर कारवाई झाली नाही पाहिजे, त्यांच्यावर FIR का नाही झाली पाहिजे? एखादा विद्यार्थी सरकारी मालमत्तेचा तोडफोड करणार नाही, शांतीपूर्ण आंदोलन आहे तर तो शांतीपूर्वकच करणार, दगडफेक कधीच करणार नाही विनाकारण. जर दगडफेक झाली नसती, लाठीचार्ज झाला नसता, हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलता पोरींचे कपडे फाडले हे ते, आणि 1-2 पोलिसांच्या व्हिडिओ आल्या सोशल मीडियावर, त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, बरोबर? मग आंदोलकांनी महिला पोलिसांना किती मारलं हे बघितलं का तुम्ही? मग त्या आंदोलकांना का नाही FIR झाली पाहिजे? त्यांना पण तर शिक्षा झालीच पाहिजे ना. चुकी दोन्ही बाजूने झाली तर शिक्षा दोन्ही बाजूला झाली पाहिजे, एका बाजूला नाही. माझी भारत सरकारला एकच मागणी आहे, ज्या त्या आंदोलकांनी चुकीचं कृत्य करून दंगा भडकवली, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. बस मला एवढे जे सांगायचं होतं मी सांगितलं. आंदोलन कशासाठी घडलं हे सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केला. आणि आता या व्हिडिओवरती किती शिव्या येतील आणि किती चांगलं बोललं जाईल हे मला माहिती नाही, आणि या गोष्टीला मी इग्नोर करेल डायरेक्ट. तुम्ही शिव्या द्या नाही तर काही द्या, मी जे आहे ते सत्य बोललो. मी कोणाला टार्गेट करून बोललो नाही. कारण की आंदोलन संपल्यानंतर एक गोष्ट बोलायचीच राहिली, अभिजित दिपकेंबद्दल. काय बोलले तुम्ही? मराठा तुटेल पण वाकणार नाही. त्या आंदोलनामध्ये किती मराठे होते ते सांगा मला. मी पण कट्टर मराठाच आहे. मराठा आपला शब्द तोडत नाही. शांतीपूर्वक आंदोलन होतं, दंगा केलाच नसता मराठ्याने. समजलं ना? हेच कारण होतं आम्ही त्या आंदोलनामध्ये सामील नाही झालो. आणि मराठी आले असते ना तर एवढा वेळ पण नसतं लागलं आंदोलन संपवण्यासाठी. आणि ज्या गोष्टीसाठी आलेलो आम्ही तीच गोष्ट घडवली असती. आता घ्या प्रल्हाद जोशी, RSSचा माणूस, जातीने ब्राह्मण, लय मुर्दाबादचे नारे लावत होते ना, भेटला घ्या. आणि आता जे बिल लागतील ते कसे पास होतील बघा. आता आपल्याला समजेल तुम्ही हा पॉलिटिकल प्रोपगंडा केला ना, या व्हिडिओने कदाचित भारतातील लोकांना समजेल की हे आंदोलन नक्की कशासाठी होतं, कोणासाठी होतं. स्टुडंटसाठी तर नव्हतं हे सिद्ध झालं. मग आता माझ्याकडून यात जर काय चुकीचं बोललं गेलं असेल तर त्याबद्दल मी माफी मागायला तयार आहे. तुम्ही तयार आहे का जे चुकीचं केलं त्याबद्दल बोलायला? आणि मी पंजाबवरून जे निहान सिंग आलेले त्यांचे आभार मानतो, कारण की त्यांनी बऱ्याच बहिणींची रक्षासुद्धा केली त्या आंदोलनामध्ये. त्या दंगाई लोकांकडून, जे तिथं दंगा करण्याच्या उद्देशाने आलेले पोरींना वाईट नजरेने बघत होते, त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी त्या बहिणींचं चांगल्या प्रकारे रक्षा केली आणि त्यांना तिथून बाहेर काढला. सत्तेच्या बाजूने ते गेलेले प्रोटेस्टसाठीच, पण त्यांनी तिथल्या गोष्टी बघितल्या चुकीच्या. त्यांना समजलं हे चुकीचं घडतंय आणि त्यांनी सत्याची बाजू दिली आणि तिथं उभे राहिले.
कॉक्रोच जनता पार्टी जर खरोखर पोरांच्या हितासाठी असती ना, तर आज त्यांच्याबद्दल मी चांगलंच बोललो असतो. पण त्यांनी चुकीचं काम केलं स्टुडंटच्या नावाखाली. चांगला एज्युकेशन मंत्री तुम्ही घालवला. आता लोकांना समजलं असं या व्हिडिओ मार्फत, तरी नसेल समजलं तर मग आपण काही करू शकत नाही. अजून कोणत्या पद्धतीने समजावणार. आणि मी जेवढं बोललो सगळं सोशल मीडियावर तुम्हाला बघायला पण भेटेल आणि गुगलवरती तुम्ही सर्च केलं तर वाचायला सुद्धा भेटेल की हे लोक कसे देशाबद्दल चुकीचे विचार ठेवणार आहेत, कसे सनातन धर्माविरुद्ध बोलणार आहेत. ह्याच गोष्टीसाठी मराठी कधी तिथं आलेच नाही. आणि मराठ्यांचा विषय मी यासाठी घेतला कारण की अभिजित दिपके तिथं बोलले ना, मराठा मॉडल पण वाकणार नाही, म्हणून बोललो. जरा सत्यासाठी केलं असतं ना तुम्ही आंदोलन, तर नक्की मराठी तिथं आले असते न्याय मिळवण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांनी सुसाईड केलं त्यांच्यासाठी, आणि पेपर लीक होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी, त्या गोष्टीला सुधारण्यासाठी. पण तुमचा टार्गेट काय होता? NGO वाचवायचे होते. तुमचा टार्गेट होता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा होता, जेणेकरून सिलेबस बदलणार नाही. का? तर लोकांचे विचार बदलणार नाही. जर सनातन म्हणजे महापुरुषांचे जे सिलेबसमध्ये ॲड करण्यात आलेले आहे इतिहासामध्ये, हिस्ट्री, त्याच्याने लोकांचे विचार बदलतील, त्यांना चांगल्या गोष्टी समजतील. आणि हा उद्देश तुमचा नव्हताच. आता बघू नवीन शिक्षा मंत्री काय करतात. माझं तर म्हणणं हेच आहे, ज्यांनी दंगा भडकवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून लोकांना या आंदोलनाचं खरं स्वरूप दिसलं पाहिजे. आता बरेच लोक मला बरंच काय बोलतील ही व्हिडिओ बघून, मला त्या गोष्टीची काही फरक नाही पडणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय श्रीराम, भारत माता की जय.